लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. नाशिक महानगरपालिकेमध्ये 4 वर्ष प्रशासकीय राजवट होती आणि त्यामुळे या प्रशासकीय राजवटीमध्ये नेमके शहरात काय कामं झाले, काय नेमके खर्च झाले याची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत नाशिकचे उपमहापौर विलास शिंदे आहेत. खरं तर सत्ता देखील आपलीच आहे, मात्र तरी देखील श्वेतपत्रिका काढण्याची मागणी आपण महापालिका आयुक्तांकडे केली आहे. काय याच्या मागची भूमिका आपली? नाशिकमध्येच नाही तर नाशिकमधल्या महाराष्ट्रामधल्या 26 महानगरपालिका आणि राज्यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पक्ष, महायुतीचं ठिकाणी सरकार आहे. नागरिकांचा माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब असतील, राष्ट्रवादी असेल, या सगळ्या मुख्य नेत्यांवरती त्यांचा विश्वास आहे. म्हणून या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी सत्ता स्थापन झालेल्या आहेत. नागरिकांनी विश्वास टाकलेला आहे. मागच्या काळामध्ये नाशिक महानगरपालिकेमध्ये 15 मार्च 2022ला प्रशासकीय राजवट या ठिकाणी सुरू झाली आणि आत्ता 15 जानेवारी 2026ला प्रथमतः 4 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर त्या ठिकाणी निवडणुका झालेल्या आहेत. या ठिकाणी आत्तासुद्धा भारतीय जनता पार्टी, शिवसेनेचा, त्या ठिकाणी महायुतीचा या ठिकाणी सत्ता आहे आणि हा विषय सत्तेचा काही विरोधातला नाही आहे. परंतु ह्या काही 46 महिन्याच्या कार्यकाळामध्ये नाशिककरांनी ज्या काही हालापेष्टा सहन केलेल्या आहे, नाशिककरांनी ज्या काही अडीअडचणी सामोरे गेलेल्या आहे, रस्ते असतील, खड्डे असतील, पाणी असेल, ड्रेनेजचं सिस्टम असतील, अनेक ज्या सुखसुविधा नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून जनतेला देणं गरजेचं होत्या, त्याच्यामध्ये नाशिक महापालिकेतील त्या ठिकाणी मला असं वाटतं कमी पडलेली आहे. परंतु एकीकडे आपण ते जर बघितलं तर दुसरीकडे नाशिक महापालिकेच्या प्रशासकीय कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी अनेक खर्च, आता जे काही बजेट सुरू आहे त्याच्यामध्ये अनेक जे काही बजेटमध्ये कामं धरलेली आहेत किंवा त्याचे काही कामं झालेली आहे त्याच्यावरती नाशिककरांचं समाधान नाही आहे. नाशिककर जनता जर आपण त्यांची माहिती घेतली तर नाशिककर संभ्रमात आहे. मागच्या 4 वर्षाच्या कार्यकाळामध्ये नेमके काय कामं झाले, कुठल्या कामावरती महापालिकेने खर्च केलेला आहे. कारण टॅक्स भरणारा जो व्यक्ती आहे, जो नाशिककर आहे, त्याला हे विचारण्याचा अधिकार आहे आणि त्यांच्या विचारण्याच्या अधिकारातूनच शिवसेनेचे गटनेते अजयजी बोरस्ते यांनी प्रशासकीय काळामध्ये जे काही कामकाज झालेलं आहे याचं हे कामकाज जनतेच्या समोर यावं, याचा किती खर्च वजा बाकी जे काय आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे. कुठल्या कामावर किती खर्च झाले, ते कामाची आज परिस्थिती काय आहे आणि ते मागणं, ती श्वेतपत्रिकेची मागणी अजयजी बोरस्ते यांनी केलेली आहे. मला असं वाटतं ही कुठल्या सत्ताधारी पक्षाच्या विरोधात नाही आहे किंवा प्रशासनाच्या विरोधात नाही आहे, परंतु नाशिककरांना जो पडलेला प्रश्न आहे तो महत्त्वाचा आहे. त्याच्याकरता हा लेखाजोखा नाशिककरांच्या समोर येणे गरजेचं आहे. म्हणून शिवसेनेने त्या ठिकाणी श्वेतपत्रिकेची मागणी केलेली आहे. पण याच्यामध्ये काही 4 वर्षांच्या प्रशासकीय कार्यकाळात गैरव्यवहार झालेत, काही चुकीचे निर्णय घेतले गेलेत, काही अवास्तव्य खर्च झालेत, असं काही संशय आहे का? नाशिककरांच्या चर्चा अशाच आहे. नाशिककरांना हा पडलेला प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस एखादा व्यक्ती किंवा जनार्दन जे आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी सभागृहात पाठवतात, त्यांना तो अधिकार आहे. ते जेव्हा विचारतात त्यावेळेस त्यांचं समाधान करणं हे काम आहे. आणि नाशिककरांमध्ये ही चर्चा आहेच आहे की ह्या प्रशासकीय काळामध्ये अनेक काही गैरप्रकार झाले आहेत का, हे त्यांची मागणी रास्त आहे. आणि म्हणून जर त्यांचं समाधान करायचं असेल तर या 4 वर्षाचा श्वेतपत्रिका याचा अर्थ काय होतो, ह्या 4 वर्षामध्ये नाशिक महानगरपालिका प्रशासकीय काळामध्ये प्रशासनाने केलेल्या कामांचा लेखाजोखा हा जनतेसमोर देणं गरजेचं आहे. पण मग अनेकदा असं होतं की श्वेतपत्रिका काढून सुद्धा जे दोषी अधिकारी आहेत त्यांना पाठीशी घातलं जातं. आपला निर्णय काय असेल जर श्वेतपत्रिकेत असा काही गैरव्यवहार आढळून आलाच आपल्याला? मी तुम्हाला सांगितलेलं आहे, माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब ज्या पद्धतीने काम करत आहे, पारदर्शकता आणि विकास त्यांनी ठोस विकास, पारदर्शकता आणि दिलेला शब्द पाळणे, त्यांनी इलेक्शनमध्ये जे जे शब्द दिलेले आहे ते शब्द पाळलेले आहेत. समाजासाठी काम करणं, नागरिकांसाठी काम करणं, महाराष्ट्रातील कष्टकरी असेल, कामगार असेल, शेतकरी असेल, या सगळ्यांसाठी काम करणं आणि नुसतं काम नाही तर 18 घंटे काम करतायत. आणि आम्ही जी मागणी आता शिवसेनेने केलेली आहे, आलं का लक्षात, त्याच्यात जर काही दोष आरोप त्याच्यात आढळून आले तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये अशा दोषींवरती आपल्याला जी काही योग्य ती कारवाई असेल ती प्रशासनाला करायला भाग पडेल. आपण बघतोय की उपमहापौर विलास शिंदे यांनी देखील आता मागणी केलेली आहे की श्वेतपत्रिका जी आहे ती प्रशासकीय काळामध्ये काय नेमके कामं झाले या संदर्भातली काढावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये जे दोषी अधिकारी आढळतील त्यांच्यावर गंभीर प्रकारे कारवाई व्हावी अशी देखील मागणी आता शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेली आहे. कॅमेरा पर्सन आकाश शिवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी.
लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.